ओबीसी आंदोलनासाठी छगन भुजबळ हेच सगळं काही पुरवतात आणि तुमचे राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं तर नाव बदलेन असा इशारा मनोज जरांगेंनी दिला होता। तर जरांगे यांच्या या आव्हानाला छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलंय। राजकीय करिअर जनतेच्या हातात आहे असं भुजबळांनी म्हटलंय, तर कुणबी नोंदी रद्द करणं परवडणार नाही असं देखील जरांगेंनी म्हटलं होतं। त्यावर भुजबळांनी प्रत्युत्तर देत मी कुणाला घाबरत नाही, उद्या मी घरी बसलो तरी ओबीसी समाजाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरेन असं छगन भुजबळ म्हणाले। येवलेवाल्याला 2 जोड भेटले आणि शाळा करतो। तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठेलं ना तर नाव बदलून ठेव। तू किती पळतो बघतो मी तो आहे। म्हणजे काय भुजबळाचं राजकीय करिअरचं काय? आमचं वाटोळं केलं ते जमतं त्याला? आमच्या भविष्याचं वाटोळं करायला जमतं? लोक आंदोलनाला बसायला जमतात का? गाड्या पुरितो आमच्यात लावून देतो। गाव खेड्यात आम्ही एक आहे। लढणाऱ्याला बी कळत नाही आपण कोणासाठी लढतोय। ते राजकारणी ते राजकीय फायद्यासाठी करते। तुमचं एसटीतलं आरक्षण मागा ना, आता बहुत मिळालं असतं। पाठबळ देते त्याला। आणि मी तो मंत्रिपदाचा पण राजीनामा दिलेला आहे। तिथे आमदारकीचं काय घेऊन बसलेलं आहे। आणि माझे राजकीय करिअर चालवणं, पुढे नेणं किंवा संपवणं हे आमच्या पक्षांच्या हातात आहे, पार्टीच्या हातात आहे। पण त्याचबरोबर ते जनतेच्या हातात आहे, लक्षात ठेवा। आणि जनता सर्वश्रेष्ठ आहे, जनतेचं कोर्ट सर्वश्रेष्ठ आहे। 450 गोड लागत्यात। मराठ्याने काय केलं रे भाऊ? तो धनगर बांधव होता, मराठ्यात वाद लावायला लागला। एक घेऊन टाका ना मराठीची। काय द्वेष आहे तुम्हाला एवढा? भाऊ हे म्हणता ना, येऊ द्या ना। अरे उलट तो मोठं मन करायला पाहिजे होतं छगन भुजबळनं। येऊ द्या मराठ्याचा सुद्धा नेता झाला असता तू। ते नाही केलं आणि मला जातीवादी म्हणतो। जातीवादी नाही, आमचं चाललंय बरोबर चाललंय। सगळ्या सोयीची अंमलबजावणी सरकारला करावी लागणार आहे। सरकारने नाही केली, सरकारला मराठीची नाराजी परवडणार नाही। एकट्या येवलेवाल्याचं ऐकून जरांगे म्हणतात तुम्हाला पेलवणार नाही, आमच्यावरती अन्याय केला तर तुम्हाला पेलवणार नाही त्याचं आव्हान देतात। 9 मंत्र्यांना घरी बसवू असं देखील। ठीक आहे ना, घरी बसवा ना। पण छगन भुजबळला घरी बसवलं तरी छगन भुजबळ जे आहे हा ओबीसीचा मुद्दा रस्त्यावर का होईना पण लढत राहणार आहे।